ए वॅन्डिग्राफ जनरेटरची डायग्रॅम करा. वॅन्डिग्राफ जनरेटरची डायग्रॅम करा. एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर सांगतो. वॅन्डिग्राफ जनरेटरची डायग्रॅम करा. वॅन्डिग्राफ जनरेटरची डायग्रॅम करा. हो का, ज्याला डायग्रॅम येईल ना त्याला कन्स्ट्रक्शन येणारच काय. आणि मी तुम्हाला सोप्यात सोपा फंडा सांगतो काय. हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. या प्लेटवरती इथनं आहे ना पॉझिटिव्ह चार्ज आहे ना, या ब्रशमधनं स्प्रे केला जातो आणि मग हे इकडनं हा पॉझिटिव्ह चार्ज या डोमवरती साठतो. आता इझी काय करायचं श्रेयस, त्याच्यात काय नाही, ते 2 रोलर काढायचे. असे 2 रोलर काढायचे. इकडे एक काढायचं, इकडे एक काढायचं. त्याच्यावर रोलरपासून स्टार्ट करायचे. त्याच्यानंतर इथे एक ब्रश दाखवायचं. नंतर इकडनं असं एक डोम काढायचं. पॉझिटिव्ह 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 पॉझिटिव्ह. आणि त्या डोमपासनं एक असा इकडे ही गन आहे, इथे निगेटिव्ह आहे, इथनं बाहेर पडणार आहे. त्याला बघते बाहेर पडलं असं दाखवा आणि याला सगळ्याला कवर केले असं दाखवा. संपली डायग्रॅम. त्या डायग्रॅममध्ये इथे एक अजून एक कोंब दाखवा, तो कलेक्टर आहे. हे पुलीज आहेत, ही चाकं आहेत. आणि याला इकडे तुम्ही असं नुसतं पॉझिटिव्हला दाखवलं तरी चालेल, कळलं का. आणि निगेटिव्ह इकडे जोडलं असं दाखवा. लक्षात घ्या, या पुलीज आहेत. पुलीज म्हणजे ती चाकं आहेत. त्याच्यावरनं बेल्टवरनं चार्ज इकडे आला, या कोंबमधनं आतमध्ये आला, इकडे चार्ज साठला. आणि इथे एक आहे ना टँक आहे, जो टँक चित्रात दाखवलेला नाही. तो टँक चित्रात दाखवलेला नाही. टँक चित्रात दाखवलेला नाही. टँक चित्रात दाखवलेलं नाही. त्या टँकमधनं पॉझिटिव्ह चार्ज बाहेर येतो. पॉझिटिव्ह चार्ज बाहेर येतो. पॉझिटिव्ह चार्ज बाहेर आल्यानंतर तो बघतो हे वरचे सगळे पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यावरती काय टाकतील, अट्रॅक्ट करतील का रिपेल करतील. रिपेल करतील. मग तो बुंगाड बाहेर पडेल, कारण हे वरचं पोटेन्शियल मोकार आहे. अरे कळलं का, संपलं. अरे कळलं का. अशा प्रकारे इलेक्ट्रोस्टॅटिकची खतरनाक आणि पूर्ण रिव्हिजन झालेली आहे. फक्त एनर्जी ऑफ कॅपॅसिटर राहिलेले तेवढं बोलतो आणि मग आपण पुढच्या धड्याकडे वळायचे. मी आज अजून 2 धड्यांवर बोलणार आहे. त्यातला एक आहे EMI. EMI आणि AC मधले काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याच्यावरती आपण चर्चा करू. पण मी 10 मिनटं ब्रेक घेणार आहे. ते जायच्या आधी 10 मिनटं सगळ्यांनी जरा परत एकदा फ्रेश व्हा, जरा तोंडावर पाणी वगैरे मारा. कारण मोबाईल स्क्रीनसमोर तुम्ही तासभर तरी अप्रॉक्सिमेटली बसलेले, जास्तच बसलेले. तर ते फ्रेश व्हा. आपण एक 10 मिनटांनी परत येऊया. पण तत्पूर्वी जाता जाता ते एक डेरिवेशन आहे, तेवढं चेक करू. ओके, सो लेट अस. एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर. एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर. एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर C इज इक्वल टू काय. तुम्ही फॉर्म्युला करून जावले याचा, असं मला वाटतं. याचे 3 फॉर्म्युले आहेत एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटरचे. हाफ Q²/C, हाफ CV² आणि हाफ QB. आणि त्याचा इथे एक प्रॉब्लेम दिला आहे, तेवढा प्रॉब्लेम करा. डायरेक्ट व्हॅल्यू प्लेस केलेला प्रॉब्लेम आहे. ओके, तेवढं करा. त्याचा फॉर्म्युला करा आणि फॉर्म्युलावरनं ते 3 फॉर्म्युलांवरनं प्रॉब्लेम करा. बरं, अजून एक लक्षात ठेवा. आत्तापर्यंत तुम्हाला काय शिकवलं आहे. मीडियमची प्रॉपर्टी बरोबर एअरची प्रॉपर्टी इंटू डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. काय इथं असं होत नाही, इथे एक्झॅक्टली उलटे. कारण काय C इज इक्वल टू काय A∁0 K/D. एअरसाठी काय C एअर इज इक्वल टू A∁0 D. कारण K ची व्हॅल्यू 1 आली, म्हणजे C मीडियम अपॉन C एअर इज इक्वल टू A∁0 K/D अपॉन A∁0 D. म्हणजे C मीडियम इज इक्वल टू K इंटू C एअर. या जंक्शनची डेफिनेशन, लूपची डेफिनेशन, ब्रांचची डेफिनेशन. जंक्शनची डेफिनेशन, लूपची डेफिनेशन, ब्रांचची डेफिनेशन. जंक्शनची डेफिनेशन, लूपची डेफिनेशन, ब्रांचची डेफिनेशन. ओके, जंक्शन, लूप, ब्रांच. किरचॉफचा पहिला लॉ, करंट ॲट द जंक्शन इज 0. त्याचे अल्टरनेट नावं, करंट लॉ, जंक्शन लॉ, करंट लॉ, जंक्शन लॉ. त्याच्यानंतर किरचॉफ व्होल्टेज लॉ. ओके, किरचॉफ सेकंड लॉ, व्होल्टेज लॉ. किरचॉफ सेकंड लॉ, व्होल्टेज लॉ.
किरचॉफ सेकंड लॉ, व्होल्टेज लॉ, साइन कन्व्हेन्शन्स करा, आणि त्याच्यावर बेस्ड प्रॉब्लेम करा. साइन कन्व्हेन्शन आले की प्रॉब्लेम येतात. काय वेटस्टोन नेटवर्कचं डेरिव्हेशन करा. P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R. P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R. हा वेटस्टोन नेटवर्क ब्रिजचा प्रॉब्लेम आहे. आता लक्षात घ्या की सर नक्की कशा पद्धतीने आम्ही कुठला P, कुठला Q, कुठला R, कुठला S, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अरे कळलंय का? तर लक्षात घ्या, जिथनं ॲक्च्युली हे चित्र तुम्हाला शिकवलं असेल, कोणी शिकवणाऱ्याने PQRS न शिकवता कदाचित तुम्हाला हे शिकवलं असेल. R1, R2, R3 आणि R4 असं शिकवलं असेल. आणि अशा प्रकारे हे गॅलनोमीटरमध्ये, याचा अर्थ जिथे आपल्याला या रिलेशनमध्ये शिकवलं आहे R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4, तेच इथे R1च्या जागी या चित्रात P आहे, इथं Q आहे, इथे R आहे आणि इथं काय आहे? S आहे. अरे बरोबर ना? आणि मग तुम्हाला काय दिलं त्या केसमध्ये? P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R. म्हणजे बघा इथे P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R, म्हणजेच R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4. प्रॉब्लेम सोपा आहे, पण कळलंच नाही कोणाला P म्हणायचं कोणाला Q म्हणायचं, तर काय उपयोग आहे? याचा अर्थ लक्षात घ्या, जिथे गॅल्व्हनोमीटर बसवला आहे म्हणजे त्या लाईनीतले ज्यांच्यामधनं करंट सेम पास होतं, तर सेम करंट कोणाच्यातनं पास होतोय रे? या चित्रामध्ये सेम करंट कोणाच्यातनं पास होतोय? R1 आणि R2 मधनं पास होतोय, किंवा या चित्रामध्ये P आणि Q मधनं पास होतोय. कारण जर का वेटस्टोन नेटवर्क असेल तर नल पॉईंट आहे, गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवणार आहे. म्हणजे ज्या लोकांमधनं करंट सेम करंट पास होतोय ना, त्यांचा रेशो घेतला आहे P अपॉन Q इज इक्वल टू काय? S अपॉन R. अर्थ कळला? म्हणजे वरच्या आर्ममधनं जाणाऱ्या वरच्या आर्ममधनं ज्या लोकांमधनं करंट सेम चाललाय त्यांचा रेशो बरोबर खालच्या आर्ममधनं ज्या आर्ममधनं सेम करंट चाललाय त्यांचा रेशो घेतलाय रेझिस्टन्सचा. कळलं? हे लय महत्त्वाचा मुद्दा आहे. हेच कळत नाही भरपूर वेळा. आपल्याला लॉ माहिती असतो, पण नक्की कोणाला कधी कोणाचा रेशो कधी घ्यायचा ते तर कळलं बाहेर. आय होप सो सगळ्यांना कळलं असेल. आता हा जो प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेममध्ये काय आहे की आता लक्षात घ्या, याचाच उलटा अर्थ असा पण आहे ना, PS इज इक्वल टू Q अपॉन R. उलटा पण लिहिता येईल ना मला, S खाली Q वर, असं पण मी करू शकतो. पण शक्यतो एक लाईन ऑफ ॲक्शन क्लिअर ठेवायची, जी मी दाखवली आत्ता. अरे कळलंय का? चला पुढे. आपली मीटर ब्रिज शक्यतो त्याचा प्रॉब्लेम करा, पण शक्यता कमी आहे कारण ते प्रॅक्टिकलला झालेले पार्ट आहेत. ओके, जरा मी फास्ट सांगणार आहे करंट इलेक्ट्रिसिटीबद्दल. पोटेन्शिओमीटरचं प्रिन्सिपल करा. प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर हे पहिले करा. प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर पहिले करा. हा फॉर्म्युला आहे, किती सोपा फॉर्म्युला आहे. E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 अपॉन L2. आणि जर का सम आणि डिफरन्स मेथड वापरली तर फॉर्म्युला काय? E1 प्लस E2, सम आणि डिफरन्समध्ये एवढंच आहे, E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2 इज इक्वल टू L1 अपॉन L2. आणि दुसरा फॉर्म्युला आहे कंपोनेंटो डिव्हिडंडोनी, E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. एवढाच फॉर्म्युला म्हणजे E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 अपॉन L2. हा एक फॉर्म्युला पोटेन्शिओमीटरसाठी.
आणि दुसरा E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2 इज इक्वल टू L1 अपॉन L2 आणि E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला पाठ करायचा. स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर इंटू ह्याच फॉर्म्युल्याला मी काय लिहू शकतो, स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर इंटू L1 मायनस L2 अपॉन L2. LCM काढला आहे. बरं कॉमन सेन्स आहे, मला सांगा याच्यात L1 मोठा येईल का L2 मोठा येईल. आता L1 मायनस L2 इंटरनल, हा स्मॉल आर इंटरनल रेजिस्टन्स आहे, कॅपिटल आर एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे. मग स्मॉल आर मोठा येईल का कॅपिटल आर मोठा येईल सांगा भाऊ पटकन मला. हां आणि हे त्याचे स्मॉल आर छोटा येणार. हां अजून एक L1 मोठा येईल का L2 मोठा येईल. L1 मोठा येईल का L2 मोठा येईल. L1 मोठा येईल का L2 मोठा येईल. हां L1 मोठा येईल. बरं हे ॲप्लिकेशन अंडरलाईन करून ठेवा. व्होल्टेज डिवायडर ॲटलिस्ट नावं तरी पाठ ठेवा. ऐका ना आता L1 मोठा येईल रे. व्होल्टेज डिवायडर नावं तरी पाठ ठेवा. व्होल्टेज डिवायडर, पोटेन्शियोमीटर ॲज अ सेन्सर, ऑडिओ कंट्रोल. बघा इथं डायरेक्ट इंटरनल रेजिस्टन्स काढायला शिकवलं आहे. डायरेक्ट फॉर्म्युला आहे तोच. नंतर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर. ॲडव्हान्टेज ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर. ॲडव्हान्टेज ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर लिहून टाका. ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर. त्याचे पण ते ॲडव्हान्टेज आहे. 2 मार्काचे प्रश्न आहेत. हे असले प्रश्न याची शक्यता जास्त असते. गॅलोनोमीटर खूप लोक विचारतात, ते गॅलोनोमीटरचं चित्र येईल का पेपरला सर काय. तर लक्षात ठेवायचं गॅलोनोमीटरचं चित्र अजून सोपं मी इथं काढून दाखवतो आहे, नीट बघा. हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे काय. ही मध्ये अशी कॉईल दाखवायची, म्हणजे एक सिलेंडर दाखवलं आहे. सिलेंडरचा फक्त मी वरचा म्हणजे मी टॉप व्ह्यू दाखवतो आहे या चित्राचा. या चित्राचा टॉप व्ह्यू दाखवतो आहे काय. हा सिलेंडरचं फक्त मला त्याचं तोंड दिसतंय आणि इथे ही कॉईल आहे, कळलं का. ही कॉईल आहे आणि मग काय केलं, याला पॉइंटर जोडलेला आहे या कॉईललाच. आणि आता याचे इथं मग तुम्ही ते रिडिंग लिहायची. हा 0, इकडे 10, इकडे 20, 30, 10, 20, 30 आणि मग रोटेट होईल. कळलं का. संपलं. एवढं सिंपल चित्र. हे चित्र मी इथं काढले, कळले. हे ऑर्शो मॅग्नेट आहेत. वाटलंच इथं लिहायचं काय, स्पायरल स्प्रिंग. इथं आतमध्येच सांगायचं स्पायरल स्प्रिंग. काय हा झाला पॉइंटर, ही स्पायरल स्प्रिंग. इथं ही जे मी काढले लाईन काढलं त्याला म्हणायचं रेक्टँग्युलर कॉईल. हे जो सिलेंडर आहे त्याला म्हणायचं आयर्न कोर. काय सांगा मला काय सांगायचं राहिलं मला सांगा भाऊ. चित्रामध्ये मी जे ह्या चित्रातली नावं या चित्रात देऊन दाखवली तुम्हाला काय, सेम, काहीच फरक नाही. सगळी नावं दाखवलीत. आता लक्षात घ्या, गॅलोनोमीटरला मी ॲमीटर म्हणून वापरू शकतो का. तर मी गॅलोनोमीटरला ॲमीटर म्हणून वापरू शकतो, पण लक्षात ठेवायचं मी गॅलोनोमीटरला ॲमीटर म्हणून पण वापरू शकतो आणि व्होल्टमीटर म्हणून पण वापरू शकतो. वाक्य लक्षात घ्या माझं. गॅलोनोमीटरला मी ॲमीटर म्हणून पण वापरू शकतो, गॅलोनोमीटरला मी व्होल्टमीटर म्हणून पण वापरू शकतो. गॅलोनोमीटरला ॲमीटर म्हणून पण वापरू शकतो आणि व्होल्टमीटर म्हणून पण वापरू शकतो काय. आता लक्षात ठेवा, गॅलोनोमीटरला ॲमीटर आणि व्होल्टमीटर डायरेक्टली का वापरता येत नाही, कारण गॅलोनोमीटर सेन्सिटिव्ह आहे. गॅलोनोमीटर सेन्सिटिव्ह आहे. थोडा जरी करंट गेला तरी तो मॅक्झिमम डिफ्लेक्शन देतो. मग जर का मॅक्झिमम करंट गेला तर कॉईल डॅमेज होईल. तर काय डॅमेज होईल, कॉईल. एवढंच कारण आहे. ही 2 कारणं लक्षात ठेवा बस. काय सांगितलं मी कारण, गॅलोनोमीटर सेन्सिटिव्ह आहे म्हणजे काय, थोडा करंट गेला तर मॅक्झिमम डिफ्लेक्शन देतो आणि मॅक्झिमम करंट गेला तर कॉईल डॅमेज होईल. अरे कळलं. बघा परत एकदा, थोडा करंट गेला तर मॅक्झिमम डिफ्लेक्शन देतो, मॅक्झिमम करंट गेला तर कॉईल डॅमेज होईल, थोडा करंट गेला तर मॅक्झिमम डिफ्लेक्शन, मॅक्झिमम करंट असेल तर कॉईल डॅमेज होईल. म्हणून मी गॅलोनोमीटरला ॲमीटर आणि व्होल्टमीटर म्हणून डायरेक्टली वापरू शकत नाही. एवढंच कारण आहे. संपलं. ओके डन. नेक्स्ट
आता अजून एक गंमत सांगतो फक्त, म्हणजे मला काय करायचं आहे, हाऊ टू कन्वर्ट मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर इंटू ॲन ॲमीटर. आता एक लक्षात घ्या, मी सांगतो ते वाक्य लक्षात ठेवायचं. हो बरोबर आहे ना, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट आहे, मग तेच सांगतोय ना मी. नुसतं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट नाही, मी त्याच्या पुढचं पण सांगितलं की डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंटच्याही पेक्षा मी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की छोटा करंटसाठी तो मॅक्झिमम डिफ्लेक्शन देतोय, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेच आहे. बरोबर आहे. सो व्हेरी गुड. तर पुढं जाऊया. काय पुढं मला काय सांगायचं ते ऐका आता जरा, की ॲमीटर जो असतो ना, तो ॲमीटर काय मोजतो रे? ॲमीटर सर्किटमधला करंट मोजतो. ओके, ॲमीटर सर्किटमधला करंट मोजतो. ॲमीटर सर्किटमधला करंट मोजतो. काय म्हणून ॲमीटर सर्किटमध्ये ॲमीटर सर्किटमध्ये सिरीजमध्ये बसवतात. ॲमीटर सर्किटमध्ये काय बसवतात? सिरीजमध्ये बसवतात. आणि व्होल्टमीटरला पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा असल्यामुळे व्होल्टमीटर जो असतो तो सर्किटमध्ये व्होल्टमीटर सर्किटमध्ये पॅरलल बसवतात. ओके, म्हणजे ॲमीटर सर्किटमध्ये सिरीजमध्ये बसवतात, व्होल्टमीटर सर्किटमध्ये पॅरललमध्ये बसवतात. ओके, डन. पण जेव्हा ॲमीटर तयार करायचा असतो ना, त्यावेळेस गॅल्व्हनोमीटरला रेझिस्टन्स पॅरललमध्ये बसवतात, आणि जेव्हा व्होल्टमीटर तयार करायचा असतो त्यावेळेस गॅल्व्हनोमीटरला रेझिस्टन्स हा सिरीजमध्ये बसवतात. अर्थ कळला का? म्हणजे गॅल्व्हनोमीटर आणि सिरीजमधला रेझिस्टन्स हे दोघं मिळून तयार काय करतात? व्होल्टमीटर. आणि गॅल्व्हनोमीटर आणि पॅरललमधला रेझिस्टन्स हे दोघं मिळून तयार काय करतात? ॲमीटर. सगळ्यांना कळलं का मी काय बोललो ते? म्हणजे सर्किटमध्ये ॲमीटर सिरीजमध्ये, पण गॅल्व्हनोमीटरला रेझिस्टन्स काय बसवायचा? पॅरललमध्ये, मग जेणेकरून ॲमीटर तयार होईल. व्होल्टमीटर सर्किटमध्ये पॅरललमध्ये, पण त्याच्या अगोदर गॅल्व्हनोमीटरला रेझिस्टन्स काय बसवायचा? सिरीजमध्ये. म्हणजे गॅल्व्हनोमीटर प्लस सिरीजमधला रेझिस्टन्स व्होल्टमीटर जो सर्किटमध्ये पॅरलल बसवला आहे, गॅल्व्हनोमीटर पॅरलल रेझिस्टन्स त्या दोघांचं मिळून ॲमीटर जो सर्किटमध्ये मात्र सिरीजमध्ये बसवला आहे. ओके, डन. आता लक्षात घ्या, गॅल्व्हनोमीटरचं काय होतं, जेव्हा तुम्ही शंट म्हणून वापरता त्याला एवढंच लक्षात ठेवायचं, एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, 10 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे नाहीत. हा गॅल्व्हनोमीटर आहे आणि हा शंट आहे. ओके, शंट केला म्हणजेच लक्षात ठेवायचं पॅरलल बसवला. शंट या शब्दाचाच अर्थ आहे की रेझिस्टन्स काय बसवला आहे? पॅरलल बसवला आहे. आता मला सांगा, मला गॅल्व्हनोमीटर प्लस शंट बसवला आहे, मग पॅरलल बसवला आहे, याचा अर्थ मी काय केलेलं आहे? ॲमीटरचा विचार करतो आहे. मला एक्स्ट्रा करंट जात नाही आहे, गॅल्व्हनोमीटर मॅक्झिमम डिफ्लेक्शन देतो आहे, गॅल्व्हनोमीटर. म्हणजे मला एक्स्ट्रा करंटपासून समस्या आहे. मी शंट पॅरलल बसवल्यामुळं काय झालं लक्षात घ्या, एक्स्ट्रा करंट शंटमधनं जाणार आहे, कारण जेवढा रेझिस्टन्स कमी असेल, आणि शंट जो आहे तो नेहमी लक्षात ठेवायचं त्याची व्हॅल्यू मिनिममच असते, तो मिनिममच असतो. शंटची व्हॅल्यू नेहमी मिनिमम असते, शंटची व्हॅल्यू नेहमी मिनिमम असते, शंटची व्हॅल्यू नेहमी मिनिमम असते, शंटची व्हॅल्यू नेहमी मिनिमम असते. त्यामुळे शंट हा जर का मिनिमम रेझिस्टन्स असेल तर मॅक्झिमम करंट शंटमधनं जाणार आहे, म्हणजे गॅल्व्हनोमीटरमधनं कमी करंट जाईल. म्हणजे आय जी आणि आय एसमध्ये आपल्याला अपेक्षित आहे की आय एसमधनं जास्त करंट गेला पाहिजे, कोणापेक्षा? आय जी, म्हणजे गॅल्व्हनोमीटरपेक्षा जास्त करंट शंटमधनं गेला पाहिजे, नाहीतर गॅल्व्हनोमीटरची कॉईल डॅमेज होईल. ओके, ही समस्या आहे. त्यामुळे आय एस जास्त पाहिजे, कोणापेक्षा? आय जीपेक्षा, कारण शंट कमी. अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर का मी R1 आणि R2 हे दोघं जर का पॅरललमध्ये बसवले, R1 आणि R2 जर का मी पॅरललमध्ये बसवले, तर नेहमी लक्षात ठेवा यांचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स RP जो आहे तो R1 पेक्षा पण लहान आहे आणि तो R2 पेक्षा पण लहान आहे. म्हणजे काय? समजा मी तुमच्या माहिती कळलं का, मी काय बोललो कळलं का? परत एकदा नीट आहे का? R1 आणि R2चा इक्विव्हॅलंट कोण आहे? RP. R1 आणि R2चा इक्विव्हॅलंट कोण आहे? RP. RPची व्हॅल्यू ही R1 आणि R2 पेक्षा कमीच असणार. उद्या समजा मी असं केलं, RP 1000 वापरला आणि जर का R2 0.001 वापरला, तर लक्षात ठेवा बाळांनो, RP जी व्हॅल्यू आहे ना ती 0.001 पेक्षा कमी असेल. 1000 पेक्षा तर असेलच, पण 0.001 पेक्षा कमी असेल. याचा अर्थ मला हे सांगायचे, ॲमीटरचा रेझिस्टन्स हा
गॅलोनोमीटरच्या पेक्षा तर कमी आहेच आहे, त्याचबरोबर शंटपेक्षा सुद्धा कमी आहे. गॅलोनोमीटरपेक्षा तर कमी आहेच आहे, त्याचबरोबर काय शंटपेक्षा कमी आहे. मी तर लय भारी सांगितलं, लक्षात घ्या. जो 0.001पेक्षा कमी आहे तो 1000पेक्षा कमी असणारच आहे ना. मग मी सांगतोय शंटपेक्षा आणि गॅलोनोमीटरपेक्षा ॲमीटरचं रेजिस्टन्स कमी. याचा दुसरा अर्थ एक लक्षात घ्या, जेव्हा पॅरलल असतात ना दोन, कुठलीही गोष्टी दोन पॅरलल आहेत, याचा अर्थ काय, त्यांच्यातनं जाणारा करंट वेगळा, त्यांच्यातनं जाणारा करंट वेगळा, पण त्यांच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स काय सेम. कारण काय बाळांनो, V इज इक्वल टू काय IR. माझं फेमस वाक्य आहे, तीनातले दोन बदलतात, एक कॉन्स्टंट राहते. किती वेळा मी विचारतोय. मग मला सांगा बाळांनो, इथं आल्यानंतर गॅलोनोमीटरमधनं जाणारा करंट वेगळा आहे, शंटमधनं जाणारा करंट वेगळा आहे, म्हणजे करंट व्हॅरिएबल होतोय. रेजिस्टन्स दोन्ही वेगळे आहेत, म्हणजे रेजिस्टन्स म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स काय कॉन्स्टंट. मग तुम्ही एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा ना, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस गॅलोनोमीटर इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस शंट. म्हणजे V इज इक्वल टू IR म्हणजे काय म्हणणार, IG इंटू G इज इक्वल टू IS इंटू S. एवढंच लक्षात ठेवा. मग जर का तुम्हाला म्हटलं टोटल करंट काय रे माझा, I इज इक्वल टू काय IG प्लस IS, मला काय मोजायचं आहे, IG मोजायचं आहे, IS मोजायचं आहे का I मोजायचं आहे. माझ्या मते सगळ्या लोकांनी एवढंच लक्षात ठेवावं, जर का एखाद्याने मला IG नाही दिला तर मी IG जागी टाकेल I मायनस IS. जर का एखाद्याने IS नाही दिला तर मी टाकेल I मायनस IG. कशाला मी डोक्याला त्रास करून घेईल, दोन वेगळे फॉर्म्युले पाठ करेल. मी एवढंच फॉर्म्युला लक्षात ठेवणार, IG इंटू G इज इक्वल टू IS इंटू S. चला करंट संपत आलं, लक्षात ठेवाय. कळलं का मला सांगा. मग तुम्हाला पुस्तकामध्ये पण दिसेल बाळांनो, एवढंच दिले बघा ना, G आणि S आर पॅरलेल. त्यांनी पण तेच लिहिले, G इंटू IG इज इक्वल टू S इंटू IS. हां, आता इथे बघा, इथे गेल्यावर काय बोलले ते, इथे गेल्यावर काय बोलले, इथे गेल्यावर काय म्हटले, फक्त I मायनस IG बोलले. काय वेगळे केले, याला नोट डाऊन करून ठेवा, याला नोट डाऊन करून ठेवा. S इज इक्वल टू G इंटू N-1. आता कोण मोठा असणार आहे रे, हां IG तर सगळ्या, IG तर म्हणजे सगळ्या IG I तर सगळ्यात मोठा आहे म्हटल्यावर आपल्याला एवढं कळलं पाहिजे, I इज N टाइम्स ऑफ IG, I इज N टाइम्स ऑफ IG, I इज N टाइम्स ऑफ IG म्हणजे N टाइम्स ऑफ IG. मग तुम्हाला इथं काय लिहिले, S इज इक्वल टू G अपॉन N-1. ठेवा ना लक्षात. S आणि मला सांगा, शंट हा लहानच असणार आहे म्हणून तर N-1ने डिवाइड केले त्याला Gला. आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही, तुम्ही पहिले एक्सप्रेशन लक्षात ठेवलं बाद झालं. आता मला जे वाटतं ते या बघा, हे काय दिले, अ गॅलोनोमीटर हॅज 100, म्हणजे हा गॅलोनोमीटरचा रेजिस्टन्स झाला G. फुल स्केल डिफ्लेक्शन करंट, हा जो फुल स्केल डिफ्लेक्शन करंट आहे ना, हा कळलं पाहिजे काय घ्यायचा म्हणून. हा जो फुल स्केल डिफ्लेक्शन करंट जो दिला आहे ना, त्याला IG घ्यायचा. हा जो फुल स्केल, कळत नाही आपल्याला फुल स्केल डिफ्लेक्शन करंट काय घ्यायचा, फुल स्केल डिफ्लेक्शन करंटला IG घ्यायचे, कधीच विसरायचं नाही. मला विचारले शंट कुठला लागेल, जेव्हा गॅलोनोमीटरची रेंज किती असेल 10 मिली अँपियर. याचा अर्थ गॅलोनोमीटर जास्तीत जास्त किती करंट मोजू शकतो, 10 मिली अँपियर. म्हणजेच तो ॲमीटर झाला, म्हणजेच ॲमीटरचा करंट किती असेल 10 मिली अँपियर घ्यायचा. म्हणजे फुल स्केल डिफ्लेक्शनवाला करंट कोणाचा घ्यायचा, गॅलोनोमीटरचा घ्यायचा. आणि त्यांनी जे मॅक्झिमम दिले ना त्याला काय घ्यायचा, त्याला I म्हणून घ्यायचा. आणि मला शंट विचारलं आहे, अरे बरं माझ्याकडे फॉर्म्युला रेडी आहे ना बाळांनो. एक लक्षात घ्या, त्यांनी केले ती मेथड तर बरोबरच आहे, पण आपल्याला पण कळलं पाहिजे IG इंटू G इज इक्वल टू काय IS इंटू S. मग मला काय काय दिलं आहे, मला I दिला आहे, IG दिला आहे, मला काय IS दिलेला नाही आहे, मला G दिलं आहे. अरे मग मला IS दिला नाही आहे, मग मी काय करायचं, रडत बसेल का. मी मागाशी सांगितलं ना, IS नसेल तर काय करायचं, I मायनस IG टाका ना तिथे. हा पण फॉर्म्युला वापरायची गरज नाही आहे, ही तर I मायनस IG टाकून द्या. IG तुमच्याकडं आहे, I तुमच्याकडं आहे, G तुमच्याकडं आहे, S शोधायचं आहे, संपलं. कशाला N तरी वापरताय. होप सो सगळ्यांना कळलं असेल. प्रॉब्लेम नंबर 9.8, व्हॉट व्हॅल्यू ऑफ. आता हा जो प्रॉब्लेम असतो ना, अशा प्रकारचे प्रॉब्लेम विचारतात खूप वेळा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स दॅट अलोज 20% ऑफ द मेन करंट थ्रू द गॅलोनोमीटर 99 ओम. काय आता याचा अर्थ काय घ्यायचा, तर लक्षात घ्या की गॅलोनोमीटरचा करंट हा काय
गॅलोनोमीटर आय जी इज काय 20% ऑफ द मेन करंट, म्हणजे काय 20% ऑफ म्हणजे 20/100 ऑफ व्हॉट आय. म्हणजे थोडक्यात मला आय जी अपॉन काय दिलं आहे, आय दिलं आहे. आय जी अपॉन आय इज इक्वल टू 0.2 झाला माझा. आणि गॅलोनोमीटरचा रेजिस्टन्स दिला आहे किती 99 ओम. आणि मला शंट शोधायला सांगितलं आहे. काय शोधायला सांगितलं आहे, शंट. मग काय परत मी काय म्हणणार की एवढं लोड घ्यायच्यापेक्षा मी काय म्हणतो आय जी इंटू जी इज इक्वल टू काय आय एस इंटू काय एस. माझ्याकडे जी आहे पण माझ्याकडे काय नाही आहे, माझ्याकडे काय नाही आय एस नाही आहे. मग परत काय करेल आय जी इंटू जी इज इक्वल टू काय आय मायनस आय जी इंटू एस. म्हणजे मी काय म्हणेल, मग एखादा म्हणेल सर मग आहो पण आपल्याला तर सर एस काढायचं आहे. मी कुठं नाही म्हणतोय, अरे मग तुम्ही एक काम करा ना, या आय जीने डिवाइड करा सगळीकडे. आय जी तरी कुठं दिलं आहे मला काय दिलं आहे आय जी अपॉन आय दिलं आहे ना. ठीक आहे ना, मग मी काय करेल जी इज इक्वल टू आय मायनस आय जी अपॉन आय जी इंटू एस. म्हणजे जी इज इक्वल टू या आय जीने आयला डिवाइड केलं काय होईल ते आय अपॉन आय जी मायनस आय जी अपॉन आय जी काय झालं 1 इंटू काय एस. आता माझ्याकडे आहे ना, मग जी जी आहे माझ्याकडे, म्हणजे मी काय म्हणेल एस इज इक्वल टू काय जी अपॉन आय जी मायनस 1. माझ्याकडे आय जी अपॉन आय किती आहे 0.2. मग आय अपॉन आय जी काय येईल, अरे आय जी अपॉन आय किती आहे 0.2. म्हणजे आय अपॉन आय जी काय येईल उलटा करायचा, म्हणजे काय येईल 1/0.2 मायनस 1. अरे पण 1/0.2 म्हणजे किती झाला तो 2 वरती गेले 10 गेले ना त्याचे, म्हणजे बेपनचे 10 म्हणजे जी अपॉन 4. मग करा ना कॅल्क्युलेट तेवढं. अरे कळलं का सगळ्यांना. याच्यातनं मी एकच गोष्ट सांगतोय, अनेक फॉर्म्युला लक्षात ठेवा काय एकच, अरे बोला अनेक काय एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि विषय संपवा. आता गॅलोनोमीटरकडे आलोय. गॅलोनोमीटरला हे काय ठरलं रे बाळांनो, गॅलोनोमीटरला काय करायचं, गॅलोनोमीटरला काय करायचं मला सांगा. गॅलोनोमीटरला रेझिस्टन्स व्होल्टमीटर सर्किटमध्ये पॅरलल बसवायचं. पण गॅलोनोमीटरला रेझिस्टन्स काय बसवायचा, पॅरलल बसवायचा का सिरीजमध्ये बसवायचा, सिरीजमध्ये बसवायचं. चला आता पुढे बघा. आता मला सांगा गॅलोनोमीटरला रेझिस्टन्स सिरीजमध्ये बसवला की मला व्होल्टमीटर मिळणार आहे, बरोबर. आता तिथं काय घडणार आहे एवढा विचार का करता. आता एक विचार करा, हा गॅलोनोमीटर आहे, हा रेझिस्टन्स आहे, सिरीजमध्ये बसवला आहे. गॅलोनोमीटरला रेझिस्टन्स सिरीजमध्ये बसवलं, हे पॅकेज आहे, याला काय नाव देणार मी व्होल्टमीटर. आता मला सांगा इथनं याचा अर्थ करंट इथं डिवाइड झाला, इथंच करंट डिवाइड झाला आय. वरती आय जी गेला गॅलोनोमीटरमधनं. मग जो करंट गॅलोनोमीटरमधनं जाणार आहे तोच त्या रेझिस्टन्समधनं जाणार आहे, जो गॅलोनोमीटरमधनं जाणार आहे तोच त्या रेझिस्टन्समधनं जाणार आहे. त्याची व्हॅल्यू काय तुम्ही एक्स घेतली बाबा काय. मग मला सांगा मला तर पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा आहे, म्हणजे इथला पोटेन्शियल डिफरन्स आणि सर्किटचा पोटेन्शियल डिफरन्स काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे अख्ख्या व्होल्टमीटरचा पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे, व्हीच असणार आहे, जो माझ्या त्या सर्किटचा असणार आहे. मग सर्किटचा पोटेन्शियल डिफरन्स बरोबर काय, पण गॅलोनोमीटरचा परत एकदा व्ही इज इक्वल टू आय आर लावा पाहू. गॅलोनोमीटरमधनं जाणारा नीट आहे का, आता गॅलोनोमीटरमधनं जाणारा आणि रेझिस्टन्समधनं जाणारा करंट काय डिफरंट आहे का सेम आहे, सेम आहे. याचा अर्थ व्ही आणि आर बदलणार आहेत. याचा अर्थ मी काय म्हणणार टोटल पोटेन्शियल डिफरन्स बरोबर पोटेन्शियल डिफरन्स ऑफ गॅलोनोमीटर प्लस पोटेन्शियल डिफरन्स ऑफ रेझिस्टन्स. मग टोटल पोटेन्शियल डिफरन्स बरोबर आय जी इंटू जी इज इक्वल टू आय जी इंटू काय एक्स. म्हणजे आय जी कॉमन आले म्हणजे काय जी प्लस एक्स. एवढंच लक्षात ठेवा, कशाला तुम्ही अजून वेगळे उद्योग करताय, एवढाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. कुठला फॉर्म्युला लक्षात ठेवाल, व्ही इज इक्वल टू आय जी इंटू जी प्लस एक्स.
एवढाच फॉर्म्युला लक्षात ठेवा. पुढं आणि हे आणि हे आणि दोन प्रॉब्लेम जसे आत्ता मी वरती करून दाखवले तसेच खाली करायचे. सेम फॉर्म्युला सेम लॉजिक. सेम फॉर्म्युला म्हणजे फॉर्म्युला जस्ट वेगळा आहे पण लॉजिक मात्र सेम आहे. अरे कळलं आहे का नाही कळलं? हा डिफरन्स ॲमीटर आणि काय व्होल्टमीटरमधला पण सगळे चेक करतील. ॲमीटर आणि व्होल्टमीटरमधला डिफरन्ससुद्धा चेक करतील. मी जो डिफरन्स आहे तो ऑलरेडीच पहिल्यांदाच सांगितलेला आहे. अशा प्रकारे मी डिक्लेअर करतो की काय आपला करंट इलेक्ट्रिसिटीचा पार्ट संपलेला आहे आणि आता नवीन आणि पुढचा धडा आपण घेतोय ज्याचं नाव आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. कळले? करंट कळले सगळ्यांना? एकदा तुमचा अशा प्रकारे आजच्या रिव्हिजन सेशनचा तिसरा धडा आपण स्टार्ट करतोय ज्याचं नाव आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. या पहिल्या याच्यावरती लक्षात घ्या. या धड्यामध्ये ना एकच गोष्ट लक्षात ठेवायची. दोन विषय आहेत. काय जो पहिला विषय ना तो नीट पहिले समजून घ्या. पहिलं तुम्हाला कळत नाही की बाळांनो मेन तिथं सुरुवातीला आपण जरा आपल्याला कळत नाही की काय चाललं आहे फॉर्म्युल्यामध्ये. पहिली तर गोष्ट लक्षात ठेवा. इथे पहिला विषय असा आहे की इलेक्ट्रिक करंट produces मॅग्नेटिक फील्ड. हे पहिलं वाक्य लक्षात ठेवायचं. म्हणजे करंटनी मॅग्नेटिक फील्ड तयार केले. करंटनी मॅग्नेटिक फील्ड तयार केले. हे पहिलं लक्षात ठेवायचं. करंट तयार करतो मॅग्नेटिक फील्ड. आता दुसरं मॅग्नेटिक फोर्स इज इक्वल टू दोन फॉर्म्युले आहेत बी क्यू व्ही आणि दुसरा आहे बिल. जर का तुम्हाला एवढंच आहे हा एवढाच फॉर्म्युला आहे बी क्यू व्ही आणि बिल म्हणजे याची डायरी घेऊन जा तिथे ड्रॉवरमध्ये. कोणाची? तो तिथे त्या पलीकडच्या ड्रॉवरमध्ये. एफ इज इक्वल टू बी क्यू व्ही आणि बिल. सीन काय समजून घ्या. हा करंट आहे. हा करंट कॅरिंग कंडक्टर आहे आणि या करंट कॅरिंग कंडक्टरला मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं. त्या मॅग्नेटिक फील्डचं जे इंडक्शन आहे ते मॅग्नेटिक इंडक्शन आहे. हे कोणाचे? ॲप्लाइडचे. याचा अर्थ लक्षात घ्या माझ्याकडे दोन मॅग्नेटिक फील्ड काम करतात. हे कुणीच विसरू नका. दोन मॅग्नेटिक फील्ड काम करतात. एक ॲप्लाइड मॅग्नेटिक फील्ड आहे आणि दुसऱ्या करंट कॅरिंग कंडक्टरनी तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड आहे. याला मी प्रोड्यूस्ड म्हणेन. एवढाच फॉर्म्युला लक्षात आला ना तरी पुढचं 15 मिनिटात तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. म्हणजे माझ्याकडे दोन मॅग्नेटिक फील्ड आहेत. एक ॲप्लाइड आहे आणि दुसरं प्रोड्यूस्ड आहे. एक ॲप्लाइड आहे दुसरं प्रोड्यूस्ड आहे. एक ॲप्लाइड आहे दुसरं प्रोड्यूस्ड आहे. हे सगळ्यांना कळलं का? एक ॲप्लाइड आहे आणि दुसरं प्रोड्यूस्ड आहे. आणि या ॲप्लाइड आणि प्रोड्यूसमध्ये मारामारी होणार आहे. भांडणं होणार आहेत आणि त्यामुळे या कंडक्टरवरती फोर्स लागणार आहे. तो हा फोर्स आहे. अर्थ कळला? म्हणजे माझ्याकडं दोन फोर्स आहेत. दोन मॅग्नेटिक फील्ड आहेत. कुठले कुठले? एक ॲप्लाइड आणि एक प्रोड्यूस. प्रोड्यूस कुणी केले? प्रोड्यूस या कंडक्टरनी केले आणि हे ॲप्लाइड आहे. आणि या दोघांच्या भांडणामध्ये फोर्स ॲक्ट झाला आहे कंडक्टरवर. तो किती ॲक्ट झाला आहे? बी क्यू व्ही दॅट इज इक्वल टू बी. नेहमी लक्षात ठेवा आपल्या फॉर्म्युल्यातला जो बी असतो ना तो नेहमी ॲप्लाइडची प्रॉपर्टी असतो. तो बी कधीच प्रोड्यूसची प्रॉपर्टी नसतो. तो ॲप्लाइडचीच प्रॉपर्टी असतो. या दोन फॉर्म्युल्यावरती सगळी गेम आहे. याला वेक्टर क्वांटिटीमध्ये लिहिले यांनी. बघा इथे हे तुम्हाला दिसेल व्ही बार क्रॉस बी बार बी क्यू व्ही. संपलं. जर का माझ्याकडे जर का दोन इलेक्ट्रिक फील्ड जर का चार्ज असेल, चार्ज आहे समजा इथे दिसते इलेक्ट्रिक फील्ड आणि दोन्ही मॅग्नेटिक फील्डमधनं जात असेल
तर क्यू इंटू ई आत्ता मी इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये शिकवलं ना तुम्हाला. म्हणजे एखादा चार्ज इलेक्ट्रिक फील्डमधनं गेला तर क्यू इंटू ई आणि बी क्यू व्ही एवढा फोर्स ॲक्ट होतो आहे ना. बी क्यू एवढा फोर्स कोणावर ॲक्ट होतो? चार्जवर ॲक्ट होतो, हे लक्षात ठेवा. बरं कॉमन सेन्स आहे, एखादा चार्ज जर का इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये जात असेल तर त्याच्यावर ॲक्ट होणारा फोर्स बरोबर इलेक्ट्रिक फील्डने ॲक्ट केलेला फोर्स प्लस मॅग्नेटिक फील्डने ॲक्ट केलेला फोर्स. म्हणजे एफ बार इज इक्वल टू एफ ई बार प्लस एफ एम बार. संपलं. इकडं काही करू नका, याचं काही करू नका, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. मी सांगितलं तो काय, एफ इज इक्वल टू बी क्यू व्ही आणि वेक्टर फॉर्ममध्ये असं एफ इज इक्वल टू बी क्यू व्ही साईन थिटा. संपलं. म्हणजे हा फोर्स कोणावर लागला? परत एकदा मी सांगतो, कोणावर लागला हा फोर्स? प्रोड्यूसवर लागलेला फोर्स आहे हा. आणि याच्यातला जो बी आहे हा कोणाची प्रॉपर्टी आहे? ॲप्लाइडची प्रॉपर्टी आहे, विसरू नका अजिबात. हे कन्व्हर्जन विसरू नका. 1 टेस्ला इज इक्वल टू 10⁴ गॉस. पण हे SI युनिट नाही आहे, पण लक्षात ठेवा. 1 टेस्ला इज इक्वल टू 10⁴ गॉस. बरं आता मला साधी गोष्ट सांगा, सायक्लोट्रॉन आहे, सायक्लोट्रॉनचा कन्सेप्ट आहे बघा किती लॉजिकल आहे. सायक्लोट्रॉन म्हणजे वादळ आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे बघा, हे अशा खेळ आहे सायक्लोट्रॉन म्हणजे. हे असे 2 डी आहेत काय, या 2 डीला काय केले? AC जनरेटर जोडलं आहे. बरं AC जनरेटर आत्तापर्यंत मी वेळा बोललो असेल, AC जनरेटरचे टर्मिनल चेंज होतात, एकदा पॉझिटिव्ह एकदा निगेटिव्ह, आणि थोड्या वेळाने निगेटिव्ह आणि एकदा पॉझिटिव्ह. या दोघांना काय करायचं? काय अवघड आहे मला सांगा? का मार्क जायला पाहिजेत फिजिक्स 2 मध्ये? हा नॉर्थ आहे, हा काय साऊथ आहे. म्हणजे इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड इकडून इकडे जाते. मी याच्यामध्ये चार्ज आणला आहे, ओके इथे चार्ज आणला आहे, हा चार्ज आहे समजा, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे काय. आता समजा पहिल्या सायकलमध्ये हा D1 आहे आणि हा काय D2 आहे. डी सारखा दिसतो म्हणून त्याला डी म्हणतोय मी काय. आता मला सांगा, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, पहिल्या सायकलमध्ये D1 पॉझिटिव्ह आहे आणि D2 निगेटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह चार्ज कुठं जाईल रे? पॉझिटिव्हकडे जाईल का निगेटिव्हकडे जाईल? निगेटिव्हकडे जाईल, म्हणजे तो D2कडे येईल. मग D2 त्याला घेईल, पण पुढच्या सायकलमध्ये काय होईल? D2च पॉझिटिव्ह येईल आणि D1 निगेटिव्ह येईल. त्यामुळे तो चार्ज परत कोणाकडे जाईल? D1 मध्ये. हे करत असताना तो गोल फिरेल आणि तो तुम्हाला वादळासारखा दिसेल, चक्रीवादळासारखा. दॅट इज नोन ॲज सायक्लोट्रॉन. बरं याच्यातनं मला काय कळलं? आपला जो चार्ज आहे तो चार्ज पळणार. याचा अर्थ काय? तो काय तयार करणार? मॅग्नेटिक फील्ड तयार करणार. कारण चार्ज प्रोड्युसेस व्हॉट? मॅग्नेटिक फील्ड. जर का चार्ज मॅग्नेटिक फील्ड तयार करतोय, मी ऑलरेडी सांगितलं करंट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड, म्हणजेच मुव्हिंग चार्ज प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. याचा अर्थ हा पळणारा चार्ज काय तयार करणार? मॅग्नेटिक फील्ड. ते कोण असणार? ॲप्लाइड असणार का प्रोड्युस्ड असणार? प्रोड्यूस. मी त्याच्या बोकांडी नॉर्थ आणि साऊथवरनं जर का हे टाकतोय म्हटल्यावर ते काय झालं? ॲप्लाइड. दोघांमध्ये होणार भांडणं. दोघांमध्ये भांडणं झाल्यावर फोर्स कोणावर लागतो? ॲप्लाइडवर लागतो का प्रोड्यूसवर लागतो? अरे इथं आत्ता सांगितलं ना, ॲप्लाइडवर लागतो का प्रोड्यूसवर लागतो? प्रोड्यूसवर लागतो. किती फोर्स लागतो? BQV. म्हणजे काय झालं रे? बघा ना, BQV लागला, पण एवढ्या फोर्समुळे तो गोल फिरायला लागला, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स, म्हणून mv²/r. म्हणजे तुमचं काय झालं? याच्यातला V आणि हा V कॅन्सल झाला, म्हणजे काय झालं? MV. म्हणजे काय? MV मोमेंटम असतं, म्हणजे मोमेंटम इज इक्वल टू BQR. काय अवघड प्रॉब्लेम? फॉर्म्युला मला सांगा भाऊ. आता सायक्लोट्रॉनमध्ये हे असं, म्हणून इथं लिहिले डायरेक्ट MV इज इक्वल टू काय? BQR. मग मला सांगा, व्हेलॉसिटी तुम्हाला शिकवलं, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिस्टन्स अपॉन टाईम. मग एक डिस्टन्स कव्हर केलं म्हणजे सर्कम्फरन्स कव्हर केला. सर्कम्फरन्स कव्हर करायला जो टाईम लागतो त्याला पिरियड म्हटलं. म्हणजे T इज इक्वल टू काय? 2πr/v. अरे पण तुम्ही व्हीची व्हॅल्यू काढली ना, काय व्हीची व्हॅल्यू काढली? QBR. म्हणजे तुम्ही इथं काय केलं? व्हीची व्हॅल्यू टाकली, मग हा R कॅन्सल झाला, म्हणजे 2πm/BQ. याला म्हटलं तुम्ही पिरियड. अरे पण पिरियड काय असतो? फ्रिक्वेन्सीचा रेसिप्रोकल असतो. मग फ्रिक्वेन्सी बरोबर त्याचा रेसिप्रोकल घेतलाय, QB/2πm. काय नाही कळलं सांगा मला? बरं मागाशीच तुम्ही लिहिलं होतं MV इज इक्वल टू BQR. म्हटल्यानंतर V इज इक्वल टू काय? BQR/m. मला सांगा, तो चार्ज आहे ना गोल फिरतोय असा 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 असा. जेव्हा तो बाहेर पडणार आहे असा, जेव्हा बाहेर पडणार आहे ना तेव्हा तो मॅक्झिमम व्हेलॉसिटीने बाहेर पडणार आहे. म्हणजे त्यावेळेची रेडियस सगळ्यात मिनिमम असेल का मॅक्झिमम असेल? त्यावेळेची रेडियस मॅक्झिमम असणार आहे. त्यावेळेची रेडियस मॅक्झिमम असणार आहे. त्यावेळेची रेडियस मॅक्झिमम असणार आहे. बघा ना, मग इथं काय लिहिलं आहे? V इज इक्वल टू QBR एक्झिट अपॉन स्मॉल m. R एक्झिट इज द रेडियस ऑफ पाथ ऑफ एक्झिट. मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय? ½ mv². व्हीची व्हॅल्यू फक्त टाकली तुम्ही तिथे,
व्हीची व्हॅल्यू इथं क्यू बी आर अपॉन एम टाकली फक्त इथे, काय झालं क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन 2m. काय अवघड आहे मला सांगा भाऊ. आता इथं पुढं काय लिहिलं बघा भाऊ. हां इथं लिहिलं मॅग्नेटिक फोर्स ऑन अ वायर कॅरिंग करंट. समजायला पाहिजे तुम्हाला नक्कीच. अरे आणि इतकं सोपं आहे ना त्याचं म्हणजे मला इकडं बघा मॅग्नेटिक फोर्स ऑन ए वायर कॅरिंग अ करंट स्टेट वायर मॅग्नेटिक फोर्स ऑन अ वायर कॅरिंग अ करंट मॅग्नेटिक फोर्स ऑन अ वायर कॅरिंग अ करंट. येस. आता मला सांगा क्यू इज इक्वल टू काय रे मॅग्नेटिक फोर्स ऑन अ वायर कॅरिंग अ करंट स्ट्रेट वायर आहे. ओके क्यू इज इक्वल टू काय आय टी. क्यू इज इक्वल टू काय आय टी. म्हणजे त्या वायरमधनं करंट किती चालला आहे आय. हां मग क्यू इज इक्वल टू आय टी. बरं सगळ्यांना माहिती आहे व्हेलॉसिटी स्पीड इज इक्वल टू काय क्यू इज इक्वल टू आय टी. आणि सगळ्यांना माहिती आहे व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. म्हणजे डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू टाईम इज इक्वल टू काय एल अपॉन व्ही. बघा एल अपॉन व्ही टाकलं तिथे दिसलं का. म्हणजे क्यू इज इक्वल टू काय आय एल अपॉन व्ही. क्यू इज इक्वल टू आय एल अपॉन व्ही. बरं बाळांनो मीच तुम्हाला आत्ता फॉर्म्युला शिकवला मग आल्यापासून मी एकाच फॉर्म्युल्याचं कौतुक करतोय. एफ इज इक्वल टू काय नका ना लिहू वेक्टर फॉर्ममध्ये लिहा ना नुसतं बी क्यू व्ही. नुसतं लिहा ना बी क्यू व्ही साईन थिटा काही प्रॉब्लेम नाही नका लिहू वेक्टर फॉर्ममध्ये. पण तुम्ही वरती क्यूची व्हॅल्यू काढली ना तुम्ही क्यूची व्हॅल्यू काय काढली आय एल अपॉन व्ही टाका ना इथे. म्हणजे काय झालं आय एल अपॉन व्ही इंटू व्ही साईन थिटा. म्हणजे व्ही व्ही काय झाले कॅन्सल. म्हणजे काय उरलं तुमच्याकडे बिल साईन थिटा दॅट इज द फोर्स. आणि मी तर आल्यापासून तुम्हाला सांगतोय एकच फॉर्म्युला आहे. हे बघा इथं लिहून दिलं सुरुवातीलाच मी दोनच फॉर्म्युलेत मी सांगितले धड्यामध्ये काय एफ इज इक्वल टू बी क्यू व्ही आणि एफ इज इक्वल टू काय बी आय एल. एक तर बी क्यू व्ही साईन थिटा तरी म्हणा नाही तर बिल साईन थिटा तरी म्हणा. बिल म्हणतो कारण मी बिल म्हणतो बी आय एल बिल. इतकं सोपं आहे. म्हणजे तो फॉर्म्युला डिराईव्ह झाला. बघा काय वेगळं प्रूव्ह केलं आहे मला सांगा भाऊ. हां आर्बिटरी शेप्ड वायर असेल. आता आर्बिटरी शेप्ड वायर याचा अर्थ काय रे बाळांनो की त्या वायरला शेपच नाही आपल्याला त्याची लेंथच नाही माहिती. मग त्या केसमध्ये आपण छोटे छोटे तुकडे केले मग त्याला काय म्हणणार मी डी एल बार. मग डी एल बारवरती ॲक्ट होणारा फोर्स का असेल डी एफ बार. पण मला तर मोठा फोर्स काढायचा आहे म्हणजे मी त्याचं काय करणार इंटिग्रेशन करणार. बघा इथे इंटिग्रेशन केले. हां अरे बोला ना हो का नाही. म्हणजे काय झालं आता इथे बघा इथे परत एकदा रिपीट करतो मी जर का आर्बिटरी आहे याचा अर्थ काय केला त्याचा मला शेप माहिती नाही. मग मी त्याचे छोटे छोटे तुकडे केले. एका तुकड्याची लेंथ किती डी एल बार. मग त्या डी एल बारवरती ॲक्ट होणारा फोर्स काय डी एफ बार. बाळांनो परत एकदा मी नमूद करतो इथे किती फील्ड आहेत दोन. एक ॲप्लाइड आणि एक प्रोड्युस्ड. आणि त्या ॲप्लाइड फील्डमध्ये काय झालं रे ॲप्लाइड फील्ड बी बार आहे त्याला त्या वायरला त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे डी एल बारला त्या ॲप्लाइड फील्डमध्ये ठेवले त्या फील्डची प्रॉपर्टी किती बी ए का बी बार आहे बी बार आहे. मग मला जर का सगळा फोर्स काढायचा असेल तर मी एफ बार इज इक्वल टू काय म्हणेल इंटिग्रेशन ऑफ डी एफ बार. आणि इंटिग्रेशन ऑफ डी एफ बार इज इक्वल टू काय आय डी एल बार क्रॉस काय बी बार. आणि इंटिग्रेशन ऑफ डी एल बार तुम्ही घेणार फक्त तुकडे कोणाचे गेले बी बारचे का डी एल बारचे डी एल बारचे. मग त्याचंच लिहा फक्त. इथे काय लिहिलं रे आता फोर्स ऑन ए क्लोज सर्किट इन अ मॅग्नेटिक फील्ड बी बार. परत तोच फॉर्म्युला वापरला आहे. एफ बार इज इक्वल टू इंटिग्रेशन बीलच वापरला आहे फक्त एल वापरायच्या ऐवजी का वापरला आहे डी एल बार वापरला आहे. पण डी एल बारचं काय उत्तर येणार 0 येणार. सम ऑफ वेक्टर्स अलॉंग अ क्लोज सर्किट हेन्स इट मस्ट बी वॉट 0. त्याचं उत्तर 0 येणार. लिहून ठेवा ते. आता टॉर्क ॲक्टिंग ऑन अ करंट लूप मी एक डेरिवेशन शिकवतोय ते फक्त चेक करा. पेपरला आलं तर हे डेरिवेशन लिहा टॉर्क ॲक्टिंग ऑन अ करंट लूप. हा लूप आहे आणि करंट असा पास होतोय. अरे कळलं का. म्हणजे या कॉईलमधनं करंट पास होतोय पी क्यू आणि काय आर एस. आणि मॅग्नेटिक इंडक्शन ॲप्लाइड मॅग्नेटिक इंडक्शन अशा प्रकारे ॲक्ट होते.
याची व्हॅल्यू आहे बी बार, ही आहे लेंथ एल आणि ब्रेडथ आहे बी. टॉर्कचा फॉर्म्युला काय रे? टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस. आणि मग लक्षात घ्या, याचा अर्थ फोर्स कोणावर ॲक्ट होणार आहे रे? आता मी नेहमी सांगतो ॲप्लायडवर होतो का प्रोड्युसर होतो? प्रोड्युसर होतो म्हटल्यावर फोर्स या दोघांवर ॲक्ट होणार आहे. आणि दोन फोर्स इक्वल आणि अपोजिट आहेत. आणि सगळ्यांना माहिती आहे आता इक्वल आणि अपोजिट फोर्स प्रोड्युसेस व्हॉट? टॉर्क. आणि बरोबर बी जे आहे म्हणजे ब्रेडथ, ही ब्रेडथ पण आहे आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू फोर्सेस सुद्धा आहे. अरे कळलं आहे का सगळ्यांना? मग मला सांगा टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू फोर्सेस, म्हणजे काय म्हणणार? टॉर्क इज इक्वल टू एफ इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू फोर्सेस दॅट इज बी. पण आपलं ठरलं ना प्रोड्यूस फोर्स किती, प्रोड्यूस्डवर लागणारा फोर्सची व्हॅल्यू किती असते हे आपलं ठरलं ना, किती? बिल साईन थिटा. मग टाकलं इथे म्हणजे काय? बिल साईन थिटा इंटू बी इज इक्वल टू काय? बी आय साईन थिटा एल इंटू बी. पण लेंथ इंटू ब्रेडथ काय असतो? एरिया. म्हणजे काय? बी आय ए साईन थिटा. हे टॉर्क ॲक्टिंग झालं. मग जर का हे एका लूपसाठी एवढं होतं, जर का एन लूप असतील तर याचं उत्तर काय येईल? टाऊ इज इक्वल टू एन बी आय ए साईन थिटा. इतकं सोपं डेरिव्हेशन आहे. तुम्ही प्लीज याचं एकदा स्क्रीनशॉट काढून ठेवा. आता एवढ्या टॉर्कमुळं काय झालं? या टॉर्कमुळे कॉईल डिफ्लेक्ट झाली. म्हणून याला म्हणायचं डिफ्लेक्टिंग टॉर्क टाऊ डी. याला म्हणायचं डिफ्लेक्टिंग टॉर्क टाऊ डी. डिफ्लेक्टिंग टॉर्क टाऊ डी. आता लक्षात घ्या सीन काय? ही कॉईल आहे, या कॉईलमधनं करंट पास होणार आहे आणि याच्यावरती दोन इक्वल आणि अपोजिट फोर्स लागल्यामुळे ती कॉईल का होणार आहे? रोटेट होणार आहे. जेव्हा करंट स्टॉप होईल त्यावेळेस कॉईल काय येईल? परत तिच्या ओरिजिनल पोझिशनला येईल. मग तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल ऑसिलेशनमध्ये आपण नेहमी म्हणतो डिफॉर्मिंग फोर्सचा एक्झॅक्टली अपोजिट कोण आहे? रिस्टोरिंग फोर्स. डिफॉर्मिंग फोर्सचा एक्झॅक्टली अपोजिट कोण आहे? रिस्टोरिंग फोर्स. तसा डिफ्लेक्टिंग टॉर्कचा एक्झॅक्टली अपोजिट कोण आहे? रिस्टोरिंग टॉर्क. मग आपण ऑसिलेशनमध्ये काय शिकलो रे? जेवढा रिस्टोरिंग टॉर्क, जेवढा रिस्टोरिंग फोर्स जास्त असतो तेवढी डिस्प्लेसमेंटसुद्धा जास्त असते, किंवा डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन जास्त असते तेवढा रिस्टोरिंग फोर्स जास्त असतो. तसं आता काय म्हणायचं? रिस्टोरिंग टॉर्क इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू थिटा. थिटा इज अँगल ऑफ डिफ्लेक्शन. जेवढा थिटा जास्त असेल तेवढा रिस्टोरिंग टॉर्क जास्त असेल, म्हणजे टाऊ आर म्हणायचं. म्हणजे मी काय म्हणणार? टाऊ आर इज इक्वल टू सी थिटा. मी मायनस नाही घेते आत्ता, मॅग्निट्यूड कन्सिडर करतोय फक्त. म्हणजे मी काय म्हणेल, एक लेवल येईल जेव्हा ती कॉईल थांबेल त्यावेळेस मी काय म्हणणार? डिफ्लेक्टिंग टॉर्क आणि रिस्टोरिंग टॉर्क दोघं काय असतील? सेम. म्हणजे डिफ्लेक्टिंग टॉर्क किती आहे? एन बी आय ए साईन थिटा इज इक्वल टू सी थिटा. म्हणजेच सॉरी, तुम्ही आता साईन थिटा 1 घेतला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. का? कारण मॅग्नेटिक इंडक्शन आणि ही बरोबर लेंथला परपेंडिक्युलर, त्यामुळे मी काय म्हणू शकतो? थिटाची व्हॅल्यू किती आहे? 90 डिग्री आहे. आणि साईन 90 किती येणार आहे? 1 येणार आहे. म्हणजे आता मी डिफ्लेक्टिंग टॉर्कची व्हॅल्यू काय घेऊ शकतो? बी साईन थिटा घ्यायच्याऐवजी काय करू शकतो? बी आय एच करू शकतो. म्हणजे बी आय ए इज इक्वल टू काय करू शकतो मी? सी थिटा. म्हणजेच मी काय म्हणणार? आय इज इक्वल टू सी अपॉन एन बी ए इंटू थिटा. मग सी कोण आहे? कॉन्स्टंट, बरोबर. एन कोण आहे? कॉन्स्टंट. बी कोण आहे? कॉन्स्टंट. ए कोण आहे? कॉन्स्टंट.
मग कॉन्स्टंट अपॉन कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंट अपॉन कॉन्स्टंट, सगळ्याचं उत्तर काय कॉन्स्टंट. म्हणजे आय आणि थिटा काय झाले, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल का डायरेक्टली प्रोपोर्शनल, डायरेक्टली प्रोपोर्शनल. अरे कळलं का, हे ते डेरिव्हेशन आहे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला लक्षात ठेवा.